आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. कळायला पाहिजे मला, लग्न काही दिवसांवर आले. कातळवाडीत माझ्याच मूर्खपणामुळे पोलिसांना हाडांचा सापळा सापडलाय. या दोन्ही प्रकरणात अडकण्याआधी मला इथून निसटायला हवा, जायलाच हवा. मला लगीन करायचं नाही, मी खुश नाही. हे नुसतं बोलायला. अख्ख्या गावभर फिरतोय, देवळात जातोय, शॉपिंगला जातोय आणि वर तोंड करून बोलतोयस की मला लगीन करायचं नाही. अरे फसवतोयस तू मला. अगं तुला नाही माधुरी, माझं मी स्वतःलाच फसवतोय. अगं मलाच कळणं झालंय मी काय करू. काय करू म्हणजे? हे लगीन मोड. आत्ता घरी चल आणि सांग मी हे लगीन नाही करणार. माधुरी कसं सांगणार? अगं नाही सांगू शकत मी. माझी बी लई इच्छा आहे ग, आपण असं समोर बसवावं, त्यांना ठणकावून सांगावं की माझं फक्त माझ्या माधुरीवर प्रेम आहे. पण तसं नाही करू शकत मी. तुला माहिती ना, आपण गोळ घालून ठेवलाय. लहानपणीच लग्न ठरवलंय. अगं माझं मी काहीच करू शकत नाही. माधुरी, माझी इच्छा नसताना सुद्धा मला जबरदस्ती नाही लग्न करावं लागतंय. काय करू आता? काय माधुरी, माझा स्वभाव तुझ्यासारखा नाही. तू डायरेक्ट जाऊन बोलते, रोकटोक स्वभाव आहे तुझा. मी साधा सुद्धा माणूस, मी काहीच करू शकत नाही. मला ना माधुरी तुझ्याबद्दल लय वाईट वाटतं बघ. लय म्हणजे लय वाईट वाटतं बघ. बघ की, माझ्यासाठी इतकी वर्ष थांबली, कित्येक स्थळांना नाही म्हणली, पण तुझ्या नशिबी काय आलंय? ती असं मी लग्न करते. मला वाईट अजून एका गोष्टीचं वाटतंय, तू काहीच करू शकत नाही. काय म्हणजे काहीच करू शकत नाही. हे असलं कुठं प्रेम? असं कसं काय करू शकत नाही? तुला मी माहित नाही, मी तुझ्यासाठी काय बी करू शकते. माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्या इच्छेविरुद्ध मी कोणालाच तुझं लगीन लावून देणार नाही. बघतेच तुझं लगीन कसं होतंय. लाले, आता लगीन झालं की समजा स्वयंपाकघर तुला सांभाळायला लागेल बघ, आणि समद्यांचं जेवण बी तुला बघावं लागेल. तर आम्ही असूच मदतीला, आणि कुणाकुणाला काय काय आवडतं ते समद नीट माहीत करून घे. श्यामल, कुणाकुणाला काय काय आवडतं ते सांग तिला. वय आपण तमाशा आवडते, नरू आजीला शिवे द्यायला आवडतात, आणि रंजू आत्याला कांचुकर पण आवडते, आणि आमचं हे यांना दारू प्यायला आवडती. आत्या, इधराय जेवणात काय काय आवडतं ते सांगायला सांग, असं म्हणतीये फुलताई. असं सांगते. आपण तिखट आवडतं, म्हणजे त्यांचा सगळा जोर न मटणावरच असतंय. नरू आजीला कालवणात मीठ कमी पडलेलं चालत नाही, आणि आमचं हे रातच्याला दारू पिऊन येतात, त्यामुळे त्यांना काय बिन कसले बी दिलं जेवण तरी चालतंय. पण आता गोपाळ भाऊजी, त्यांना काय आवडते तू त्यांनाच विचार बाई. माझ्या गोपाळला ना गोडलंही आवडतं बघ. लहानपणापासून तो माझ्या मागे लागायचा की लापशी बनवून दे, तांदळाची खीर बनवून दे, झालंच तर गोडाचा शिरा बनवून दे. आता मी बनवत जाईन ह्यांच्यासाठी गोड. क्या चल रहा है आप लोगों का? मी झाडून घेते बाहेरचं. फारेंची पाहुणी बाई, ये ये बस ये बस. फिर फॉरेन की नहीं हूं ना मैं, यही क्यों? आमच्यासाठी सगळी बाहेरची म्हणजे फारेंचीच आहे. तुला काय आवडतं ग? आज का नाही आमच्या नवे सुनेला लालीला जेवण बनवायचं शिकवायचं चाललंय. मुझे ना
पुरणपोळी बहुत पसंद है। ये क्या कर रहे हो आप? हे अगं मसाला वाटतीय मैं करूँ क्या? बरं दाखव तुला हा असं दोन्ही हाताने तर वाट असं ऐसे कशाला ग तुला माझ्या गोपाळशी लगीन करायचंय? हा, त्याला नाही तुझ्याशी लगीन करायचं. त्याचं तुझ्यावर प्रेम बी नाही, तरी बी तू आणि तुझा बाप त्याच्यावर जबरदस्ती करताय. तुला मी पहिलं आणि शेवटचं सांगते, गप गुमान लग्नाला नकार द्यायचं काय? ए तुला कळत नाही, त्याच्याशी अजाबात लगीन करायचं नाही. तुझ्या बापाला आणि तुला किती पैसे पाहिजेत ना मला सांग, मी देते. बोल किती पैसे पाहिजेत बोल, आणि मला आत्ताच्या आत्ता उत्तर द्यायचं. तू या लग्नाला नकार देणार आहेस का नाही? ए लक्या अरे आमच्या माधुरीला बघितलंस कुठं? मला काय माहित, मला सांगून जाते का ती कुठे? ये जेवढं विचारले तेवढंच सांगत जा. अरे पक्या मामा, अरे तुझी पोरगी तिकडं देशमुखच्या वाड्यावर धिंगाणा घालते. ती काय करते तिकडं? काहीतरी लग्नाचं बोलते तिकडं. काय त्या हिम्मतरावाच्या आणि त्यांच्या घरच्या नादाला लावून सांगितलं होतं. बापानं 2 बायका ठेवल्यात, तर पोरग बापाच्या पावलावर पाऊल ठेवून तसंच वागते वाटतं. ह्याच्याकडे बघतोच मी. अच्छा तर दुकानाला लक्ष दे. हो ठेवतो. तुझ्यामुळे झाले सगळं. माझा काय संबंध? ठीक आहे नाही तू चल, हा मॅटर आजच्या संपला पाहिजे. दुकानात काम आहेत मला नाही जमणार. त्यामुळे बाजूला ठेव, माझ्या पोरीच्या आयुष्याचा विषय आहे. चल बघू. मामा तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? इथं खरंच मला दुकानात काम आहेत, मला नाही जमणार. तुझा पाईल माझ्या पोरीला दाडल देऊन तू इथं बसतो सोरे, तुला असं सोडणार नाही. चल. अरे गोपाळ, हा काय डाऊनलोड काय? अरे काय नाही, आलो जरा घरी जाऊन. एक काम करतो, दुकानावर लक्ष ठेव, मी आलो जाऊन. बरोबर. चला. तुला अजून माहित नाही मी गोपाळसाठी किती स्थळ नाकारलीत. माझ्या घरापुढं पैसेवाल्यांच्या रांगा लागतात, पण म्या कुणाकडे ढुंकून बी बघितलं नाही. का तर मला गोपाळशी लगीन करायचंय म्हणून. लहानपणी पण भांडी-कुंडी खेळताना मी त्याला नवरा म्हणून निवडायचे, कोणाला त्याच्या आसपास बी फिरकू देत नव्हते. आणि तू कोण कुठली अचानक येते आणि मला गोपाळशी लगीन करायचं म्हणते? मी बरी करून देईन. लहानपणीच आमचं लग्न ठरलंय. लहानपणापासून मी ह्यांना माझा नवराच म्हणते, त्यामुळे ह्यांच्याशी मीच लग्न करणार. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? परत जर बोलीस ना तर जीभ हासडी ना तुझी. रारी